घेऊन आलीये फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय फील माय लव भाग 15. पाठीमागच्या भागात आपण पाहिलं की कार्तिकी पार्थ सोबत बोलण्याचा अतिशय प्रयत्न करत होती, पण पार्थ मात्र तिला इग्नोर करत होता आणि चक्क काल पार्थने तिला घरी सोडण्याविषयी विचारलं, पण ती नकार देऊन सरळ ऑटोने निघून जाते. आणि आता पुढे हॉटेल ग्रँड एक्झॉटिका या हॉटेलमध्ये आज पार्टी असणार होती. पार्टीसाठी खूप मोठा हॉल अरेंज केला गेला होता. मध्ये असलेल्या भल्या मोठ्या स्पेसमध्ये काही अंतर सोडून बसण्यासाठीची व्यवस्था होती. इंटेरियर आणि लाइटिंगमुळेच मस्त पार्टीचा माहोल तयार झालेला. बॅकग्राऊंडला हलक्या आवाजात कानांना मंत्रमुग्ध करणारं म्युझिक वाजत होतं आणि फक्त एवढंच नव्हतं तर आणखीन एक आकर्षण होतं पार्टीचं, ते म्हणजे सनमचा बँड ऑर्गनाईज केला गेला होता. सर्वात पुढं एक स्टेज होतं जिथं मस्तपणे लाइटिंग केलं होतं आणि सनमचा बँड ऑर्गनाईज केला असल्यामुळे त्यांचे म्युझिक इन्स्ट्रुमेंट ही समोर मांडण्यात आलेले. अर्थात सनम पुरी यांना या स्पेशल इव्हेंटसाठी इन्व्हाइट केलं गेलं होतं, जे काहीच वेळात येऊन स्वतःची गाणी परफॉर्म करणार होते. 8:30 झाले तसे स्टाफमधील लोक एक एक करत पार्टीमध्ये जमू लागले. पार्थ ही 8:45च्या दरम्यान हॉटेलमध्ये पोहोचला. आत येताच त्याची नजर नकळतच कार्तिकीला शोधू लागलेली. ती येणार नाही असं तर नाही ना व्हायचं, ही एक भीती त्याला आधीपासूनच मनाला लागून राहिलेली. पार्टीमध्ये येताच कोणाला शोधण्याचा प्रयत्न बिलकुलच पार्थला करावा लागला नाही. तो प्रयत्न त्याला करावा लागला नाही कारण अनयने त्याला येऊन बरोबर शोधलेलं. ए हाय पार्थ. अरे हाय, काय कधी आलास? हे काय जस्ट आत्ताच. काय रे, यावेळी पार्टीचं भारीच ऑर्गनायझेशन केलंय की आपल्या कंपनीने. खरंच, म्हणत त्याने त्याची नजर आजूबाजूला फिरवली. त्याची नजर भिरभिरत होती, जणू काही कोणाला तरी शोधत होती. आणि काय रे, तू कोणाला शोधतोयस का? हा पार्थ, अनयने विचारलं. अरे कुठे आणि मी कोणाला शोधणार, तू बोल, पार्थ म्हणाला. आणि काय रे, मला बोललं नाहीस तू त्या कार्तिकी मॅडम सोबत लिफ्टमध्ये अडकलेलास, आणि तेही चक्क अर्धा तास. गप रे, अडकलो होतो, आता त्याला काय करू शकतो, म्हणत त्याने नजर चोरून भलतीकडे वळवली आणि त्याच्या गालात हलकसं स्माईल आलेलं ते नेमकंच अनयला दिसलं. खरं खरं सांग पार्थ, काय गडबड काय? अर्धा तास, कुछ तो बात है यार, म्हणून सांगितलं नाहीस ना? काय रे, काय केलंस अर्धा तास आतमध्ये? गप रे, तू समजतोयस तसं काही नाहीये, वेळ आली की सांगेन. मी समजलो नाही. एकदा म्हणतोयस तसं काही नाहीये आणि परत म्हणतोयस की सांगणार पण आहेस, म्हणजे काहीतरी आहे. पण काय रे, ती तर मॅरिड आहे ना? आणि तरीही अनय प्लीज, ज्या गोष्टी माहीत नाहीयेत त्याविषयी बोलू नकोस. सांगेन बोललो ना तुला, आत्ता काही विचारू नकोस. तो आताही तिलाच शोधत बोलत होता. अन भिरभिरणाऱ्या पार्थच्या नजरेला अखेर कार्तिकी हॉलमध्ये आत येताना दृष्टीस पडली. तिला पाहून त्याच्या हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहिला नाही. त्याच्या मनाची काय अवस्था झाली होती हे सांगताच येणार नव्हतं. ग्रीन कलरचा लॉंग गाऊन घालून आलेली ती, आणि तिला पाहताच त्याचं हार्ट तर कामातूनच गेलेलं. ती आज खरंच गोड दिसत होती. काही खरं असणार नव्हतं पार्थच्या हृदयाचं.
तिला पाहताच त्याचा हात आपोआपच त्याच्या केसात गेला. क्षणभर श्वास जणू आत कोंडला गेलेला तिला पाहून. मनातल्या मनात आतमध्ये काय उलतापालत होत होती हे सांगणंही अवर्णनीय होतं. अच्छा, म्हणजे आताही तिचीच वाट पाहतोयस तर? अरे वा, मॅडम तर आल्या, अनय बोलला. पण ना अनयकडे ना त्याच्या बोलण्याकडे फारचं लक्ष आता होतं. आणि एवढ्यात सनमच्या बँडनेही स्टेज काबीज केलं. कोणीतरी अँकरने समोर जात गाणी सुरू होत असल्याची अनाउन्समेंट केली आणि आपापल्या जागा पकडायला सांगितल्या. कार्तिकीनेही दुरूनच पार्थला पाहिलेलं आणि नजर चुकवत ती एका टेबलजवळ जागा पकडून बसली. साधा असाच मेकअप केलेला तरीही ती खरंच खूप गोड दिसत होती. एवढ्यात सनमचा दर्दभरा आणि मनाला स्पर्शून जाणारा आवाज आणि मनाचा ठाव घेणारं गाणं सुरू झालं. तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल, बड़ी मुश्किलों से फिर संभलता है दिल. त्या गाण्याच्या लाईन सोबत तिची भिरभिरणारी नजर नकळतच पार्थच्या नजरेला जाऊन भिडलेली आणि लगेचच झुकली सुद्धा होती. ये दिल बेकरार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. नजरेला नजर भिडताच असं तिचं नजर झुकवणं आणि तरीही पुन्हा त्याच्याच वर येऊन थांबणं. उफ, हे पाहून त्याच्या हार्टची अवस्था मात्र दोलायमान झालेली. त्याची ही नजर तिलाच एकटक पाहत होती आणि गाण्यांच्या शब्दभावना तिच्यापर्यंत जणू त्याच्यातर्फे पोहोचवू पाहत होती. एका बाजूला हृदयस्पर्शी गाण्यांची मेहफिल सुरू होती आणि एका बाजूला पार्थ आणि कार्तिकीच्या नजरेचे खेळ सुरू होते. कार्तिकीचं लक्ष तर आपोआपच त्याच्याकडे जात होतं आणि जेव्हा पण ती त्याच्याकडे पाहायची त्याची ती खोल आणि भेदक नजर तिला आरपार व्हायची. जणू तो त्या उतावीळ नजरेने तिला काहीतरी सांगू पाहत होता आणि तिला ते कळत नव्हतं असं अजिबात नव्हतं. आता तर कदाचित तिच्या मनानेही त्याला स्वीकारलं होतं. आता फक्त त्या भावना त्याच्यापर्यंत शब्दांमध्ये पोहोचवण्याचा अवकाश होता. तो तिच्या समोरच काही अंतरावर एका टेबलवर बसला होता. कदाचित दोघं जाणून बुजूनच दूर बसलेले, कारण दोघांची परिस्थिती वेगळी होती. जगाच्या दृष्टीने ती मॅरिड तर तो सिंगल होता. सो हे जगासमोर तुर्तास तरी आणणं शक्य नव्हतं. ती मधूनच तिचं त्याच्याकडे लक्ष नसल्याचं दाखवायची, पण नजरेचे हे अनोखे खेळ तिच्या मनात कमी खळबळ माजवून जात नव्हते. शिवाय सोबतीला होतीच अशी गाणी जी त्याच्या नजरेतून तिच्या खोल मनापर्यंत पोहोचत होती आणि तिच्या मनाला अस्वस्थ करून सोडत होती. एव्हानामध्ये स्टार्टर्स आणि कोल्ड्रिंक फिरू लागले. ज्यांना हवंय ते लोक गाण्याच्या तालावर थिरकत होते. कोणी कोल्ड्रिंक तर कोणी स्टार्टर्स एन्जॉय करत होते. आता दुसरं गाणं सुरू झालं. चलिया तू चलिया, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. एव्हाना दोघांनीही कोल्ड्रिंक्स घेतलेले आणि ते त्याचा आस्वाद लुटत होते. तिच्यासोबत काही वेळाने काही लेडीजही येऊन बसलेल्या, त्यांच्याशी तिच्या गप्पा चाललेल्या, तरीही पार्थकडे तिचं लक्ष अधूनमधून होतंच नव्हे, ते आपोआप जात होतं. त्यालाही तिला एकांतात भेटावं असं आता वाटत होतं आणि बहुतेक तीही असाच विचार करत होती. पण पार्टीमध्ये कोणी ना कोणी दोघांच्याही सोबत बोलायला यायचं आणि मग तसं काही करणं जमत नव्हतं.
गाणी एकापाठोपाठ आपला ट्रॅक बदलत होती. एन्जॉय करणारा स्टाफ इकडून तिकडे आपापल्या जागा बदलत होता. पण या दोघांची केव्हापासून एकच जागा होती. ती जागा मात्र त्या दोघांनीही सोडली नव्हती. क्वचित जे कोणी संभाव्य कपल असतील, कोणी एकटे असतील तर समोर जाऊन डान्स करत होते. अनयही केव्हापासून पार्थच्या मागे लागलेला, ज्याची नजर एक कार्तिकीवर अडकलेली. एहसान तेरा होगा मुझ पर, दिल कहता है जो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो. असं काहीतरी आत्ता बॅकग्राऊंडला गाणं वाजत होतं आणि कार्तिकीच्या नजरेत पार्थची नजर अडकलेली. तो त्याच्या नजरेतून असं काही तिला सांगू पाहत होता की कार्तिकी, आय नो नाव यू आर ऑल्सो फीलिंग समथिंग फॉर मी. आता तरी बोल प्लीज. तो मनातच बोलत होता आणि त्याचे हात आपोआपच त्याच्या हातांमध्ये एकमेकांत गुंफले गेले. तिलाही त्याची बॉडी लँग्वेज पाहून त्याला उत्तर हवंय हे कळालं होतं, पण ती त्याची परीक्षा बघत होती. घरी जाताना त्याला भेटायचं असं काहीसं ती ठरवत होती, पण त्यानंतर मात्र ती जाणून बुजून त्याला पाहायचं टाळत होती, जेणेकरून तो स्वतः तिच्याशी बोलायला येईल. आता तुझं काहीही ऐकणार नाहीये हा मी. चल, तूही डान्स करायला येतोयस माझ्यासोबत हा पार्थ, चल लवकर. अनय त्याला ओढतच बोलला. अरे अनय, तू जा ना यार, मला नाही यायचंय. तिला बघत बसलायस म्हणून यायचं नाहीये ना? त्यापेक्षा एक काम का करत नाहीस तू? तिलाही जाऊन विचार, हवं तर डान्स वगैरे करतेस का सोबत म्हणून. का मी जाऊन विचारू? गप रे, काही काय, ते बरोबर नाही वाटणार इथं असं. तिला उगाच चुकीच्या नजरेने पाहतील बाकीचे. ती मॅरिड आहेस, विसरू नकोस. पार्थ त्याला आठवण करून देत म्हणाला. मग तू चल ना यार, चल तर, म्हणत त्याने ओढतच त्याला समोर नेलं. नेमकंच आता गाणं बदललं होतं आणि मस्तीवालं गाणं लागलं होतं. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए. जवळजवळ सगळेच ते गाणं एन्जॉय करायला फ्लोअरवर गेले होते. कार्तिकी मात्र तिच्या जागेवर बसून पार्थला एन्जॉय करताना पाहत होती. त्याची ही नजर एकदा दोनदा डान्स करताना तिच्याकडं गेली. त्याने तिलाही यायला नजरेनेच खुणावलं, पण तिनं नाही म्हणून मान हलवली. अशा प्रकारे एक से एक बडकर गाणी आणि सनमपुरीचा आवाज पार्टीला तर चार चांद लावणारच होता, सोबतच त्यांच्या प्रेमाला पुढे पुशअप करायलाही भाग पाडत होता. आता डिनरही सुरू होणार होतं. शेवटची एक दोन गाणी फक्त राहिली होती. कोणाला एखादं गाणं सजेस्ट करायचं असेल तर सजेस्ट करू शकता असं अँकरने घोषित केलं. मग काय, पार्थच्या मनात काही आलं, सो तो उठला आणि सनमचं गाणं संपताच त्याने जाऊन त्यांना काहीतरी सजेस्ट केलं. कार्तिकीनेही हे दुरून पाहिलेलं, बट तिला हे अगदीच अनपेक्षित होतं. आता तिला त्याने नक्की काय सुचवलंय हे ऐकायची उत्सुकता मात्र होती. एक क्षणाला कार्तिकी उठली आणि डिनर घ्यायला आली. पार्थने पाहिलं ती डिनरसाठी गेली आहे, तर तोही लगेच तिच्या मागोमाग आला. दोघांच्या मध्ये आणखी कोणी होतं. त्याला कदाचित तिच्यासोबत डिनर करायचं होतं आणि बहुधा तिलाही. दोघांनी आपापल्या प्लेट्स घेतल्या आणि एका टेबलवर दोन जागा रिकाम्या होत्या. तिथे एकावर जाऊन कार्तिकी बसली आणि तिथं पार्थ जाऊन बसणार एवढ्यात दुसरी एक लेडी आली आणि त्याच जागेवर बसली. तसं पार्थ तिथून बाजूला झाला आणि दुसरीकडे एका टेबलवर जागा पकडून बसला. काहीच वेळात अनही त्याला जॉईन झाला आणि आता मात्र सनमने पार्थने सजेस्ट केलेलं गाणं गायला सुरुवात केली. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है,
हर खुशी से हर गम से बेगाना होता है. हे गाणं पार्थकडून कार्तिकीसाठी होतं आणि हे तिला कळालं होतं. गाणं तर तिनंही मन लावून एन्जॉय केलं. तिच्यासाठी त्याने नकळत दिलेली ही एक भेटच होती जणू. असं काहीसं स्पेशल फील वाटत होतं तिला. ती पार्थच्या विचारात हरवलेली आणि त्याला लवकर हो म्हणायला तयार होती. ती गालात स्माईल करत होती. 1, 2, 3 मिनिटांनी गाणं संपलं आणि तिचं लक्ष समोर जिथं तो जेवायला बसलेला तिकडं गेलं तर पार्थ अचानक जेवता जेवता उठून धावतच कुठंतरी निघून गेल्याचं तिनं पाहिलं. तिला काही समजलंच नव्हतं. फोन वगैरे आला असेल असं समजून ती जेवत राहिली. पण एक मिनिट करता 5 मिनिटं झाली, 5ची 10 मिनिटं झाली तरी तो काही माघारी आलाच नाही. ते पाहून तिला आता काळजी वाटू लागली. मग तिनं जेवण जरा बाजूला ठेवलं आणि ती अनयकडे आली. मिस्टर अनय, पार्थ कुठं गेलेत? इथेच असेल. नाहीतर वॉशरूमला गेला असेल तो. का हो, काय झालं? ओके, काही नाही म्हणत ती पुन्हा तिथेच तिच्या जागेवर येऊन बसली. तिनं आणखी काही सेकंद वाट पाहिली पण अजूनही त्याचं यायचं चिन्ह दिसेना. मग मात्र तिच्या मनात भीती दाटून येऊ लागली. ती सरळ उठली आणि वॉशरूम कुठं आहे ते विचारत वॉशरूम असतं त्या साईडला आली. ती तिथंही जेंट्स वॉशरूमच्या बाहेर काही वेळ थांबली पण तो काही तिथूनही बाहेर आलेला दिसलाच नाही. आणि जेंट्स वॉशरूमच्या आत तरी ती कशी जाऊ शकत होती? ती तिथेच किती वेळ तरी घुटमळत राहिली होती. मॅम, आर यू लुकिंग फॉर समवन? ती तिथे बराच वेळ घुटमळलेली पाहून कोणीतरी हॉटेल स्टाफमधल्या एकाने येऊन तिला विचारलं. ॲक्च्युली आय एम लुकिंग फॉर अ गाय. हिज नेम इज पार्थ राज्याध्यक्ष. कॅन यू चेक हिम फॉर मी? ही इज अ टॉल अँड हँडसम गाय. प्लीज चेक नो. ती म्हणाली. या शुअर म्हणत तो आत वॉशरूममध्ये निघून गेला. इज देअर एनीवन नेम्ड पार्थ हिअर? पार्थ राज्याध्यक्ष. त्यांनी वॉशरूममध्ये सगळीकडे शोधलं पण बहुतेकात त्या नावाचं कोणी नव्हतं. नो मॅम, देर इज नो वन नेम्ड पार्थ हिअर. तो बाहेर येताच तिला म्हणाला. ओके, थँक्यू. ती त्याला बोलून पुन्हा ती अस्वस्थ होत पार्टी हॉलकडे निघाली. पुन्हा सगळीकडे नजर फिरवत संपूर्ण पार्टी हॉलमध्ये ती त्याला शोधू लागलेली पण तो असा गायब झाला होता की दिसतच नव्हता. सगळीकडे फिरून ती पुन्हा अनयकडे आली. मिस्टर अनय, पार्थना पाहिलं का? ते आलेच नाहीत का अजून? तिचा घाबरलेला चेहरा त्यालाही जरा विचित्र वाटलं. अरे, तो तुम्हाला भेटलाच नाही का अजून? इथं तर आलाच नाहीये. घरी गेला की काय? घरी? अहो काय बोलताय? अशी पार्टी सोडून का बरं जातील ते? हो म्हणजे मे बी गेला असेल घरी असं मला वाटलं. आपलं तो आलाच नाही ना माझ्यासमोर पुन्हा. हे काय, जेवण पण असंच पडलंय त्याचं. तो म्हणाला तर खरंच आहे तशी त्याची प्लेट पडली होती. तिला हे पाहून जरा अस्वस्थ वाटलं. मिस्टर अनय, मग त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे? प्लीज असेल तर द्या ना. वेट म्हणजे त्याने तिला लगेचच त्याचा नंबर काढून दिला. ती त्याला कॉल लावतच हॉटेल बाहेर पडली पण त्याचा फोनही लागत नव्हता. स्विच ऑफ येत होता. काळजी आणि काळजीनेच घेरलेलं तिला. असा समोर असणारा व्यक्ती अचानक गायब होतो. मला न सांगता असं कसं जाऊ शकतो तो? मी तर त्याला मला घरी सोड असं म्हणणार होते आज. मी इथे वेड्यासारखी शोधत बसले त्याला आणि त्याला काहीच कसं नाहीये. वैतागून तिनं एक ऑटो पकडली आणि ती ही घरी जायला निघाली. जाता जाता तिचं पार्थला फोन कॉल करणं चालू होतं पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आता रात्रीचे 11 वाजत होते. रस्त्यावर सुमसाम होऊ लागलेली. घरी पोहोचेपर्यंत तर सगळंच शांत होणार. आता ती जवळच पोहोचली होती. घर काही अंतरावर आलं होतं पण नेमकीच तिची ऑटो चाफेकर चौकापासून थोड्या पुढे बंद पडली.
ताई, ऑटो तर बंद पडली आहे, चालू नाही होत आहे. थोडंच अंतर आहे तर चालत जाल का तुम्ही? काय? अहो, आत्ता काय वेळ आहे ते तर बघा. आणि मी अशी कशी चालत जाणार इथून? ती थोडी घाबरतच बाहेरच्या सामसुमीवर नजर फिरवत म्हणाली, हे बघा ताई, आता मी तरी काय करू? तुम्ही हवं तर 10 रुपये कमी द्या, पण आता माझा नाईलाज आहे, समजून घ्या. ठीक आहे म्हणत तिनं ऑटोवाल्याचे पैसे दिले आणि वैतागून चालतच निघाली. काहीच अंतर चालून आल्यावर कार्तिकीला एक फोनवर बोलणारी व्यक्ती पाठमध्ये दिसली. आधी तिचं लक्ष नव्हतं. तिला काय करायचं होतं, कोणी का असेना, म्हणून ती तिच्या तालात चालत निघाली होती. तिने तिचा थोडा वेग वाढवला, कारण त्याला क्रॉस करून जावं लागणार होतं. पण ती जशी त्याच्या थोडं जवळ पोहोचली, त्याच्या बोलण्याची लकब तिला परिचयाची वाटली. पाठोपाठ तिला त्याचा आवाजही जवळच्या व्यक्तीचा भासला आणि त्याच्या चालण्यातली लकबही तिने हेरली. फक्त त्या एका भीतीदायक विचारानेच तिचं हृदय क्षणभरासाठी थांबलं होतं. तिचा आपोआपच चालण्याचा वेग मंदावला होता. त्या क्षणभरात नकळत त्याचं निरीक्षण करून घेतलेलं तिने त्याने होडी घातलेली एक हात खिशात आणि एक हातात फोन कानाला लावून तो चालला होता. आणि तिच्या लक्षात आलं की तो व्यक्ती सेम अश्विन वाटतोय. लक्षात येताच जागेवरच ती स्तब्ध झाली. तिच्या हृदयाचे ठोके आता तिलाच ऐकू येत होते. अश्विन? पण तो असणं कसं शक्य आहे? तिनं तिच्या तोंडावरच हात ठेवला. समोर दिसतंय ते खरं की झालंय, घडून गेलंय ते खरं? त्यातूनही तिने त्याला आवाज दिला, एक्सक्यूज मी, आणि धावतच दोघात असलेला गॅप क्लिअर केला. ती आता त्याच्या समोर जाऊन उभी राहिली होती. दोघंही आता एकमेकांच्या समोर होते. त्याचा चेहरा आता अगदी समोर होता आणि तो पाहून ती जवळजवळ शॉक झालेली. तो अश्विनच होता. अश्विन का अश्विन सारखा? थोडी बियर्ड वाढलेली, केसांची हेअरस्टाईल थोडी वेगळी होती, पण होता अश्विन सारखा, सेम टू सेम. अश्विन, तू? तिच्या तोंडातून नकळत त्याचं नाव बाहेर पडलं. क्षणभर तोही तिला पाहतच राहिला होता, शॉकिंगली. अश्विन, तू जिवंत आहेस? मग ते काय होतं? रिव्हर राफ्टिंग आणि तो ॲक्सिडेंट, असं का केलं रे तू? एक मिनिट. हातातला चालू फोन कट करून, हू आर यू? आणि मला अश्विन का म्हणतेस? कॅन यू एक्सप्लेन? तो अगदीच अनोळखी भाव चेहऱ्यावर घेऊन बोलला आणि त्याच्या प्रतिप्रश्नाने ती पुन्हा शॉक झाली. तू अश्विन नाहीयेस? अश्विन? अरे मला ओळखलं नाहीस तू? मी कार्तिकी. आपलं लग्न झालंय, विसरलास? ती तिच्या शब्दांची कशीबशी जुळवणी करत म्हणत होती. कोण कार्तिकी? मी तुम्हाला ओळखत नाहीये. मे बी तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला आहे. आणि माझं नाव अश्विन नाही, श्रवण आहे, ओके? म्हणत तो तिथून निघून जाऊ लागला. हे कसं शक्य आहे? तू खोटं का बोलतोयस अश्विन? ती त्याला थांबवत विचारू लागली. हो मॅडम, जा आपल्या घरी, रात्रीची वेळ आहे आणि मी तुमचा नवरा नाहीये, हा आधीच सांगून ठेवतो. हा, आता तशीच गरज असेल तर पुरवू शकतो मी. तो स्वतःच्या मानेवरून गलिच्छपणे हात फिरवत तिला नखशिखांत न्याहाळत बोलला, पण तिला मात्र शिसारी आली होती. शी, तू माझा नवरा असूच शकत नाही, म्हणत ती तिथून घराच्या दिशेने धावतच निघाली. एक मनाला तो सांगतोय ते पटत नव्हतं आणि एक मनाला त्याचं हे रूप रुचत नव्हतं. काहीतरी चुकतंय, पण काय ते समजायला तिला मार्गच नव्हता. त्याच मनातील द्वंद्वात ती त्यांच्या बंगल्याजवळ पोहोचली. तिला मेन डोअर गाठला आणि डोअरबेल कंटिन्यू वाजवू लागली. एक 5 मिनिटाच्या अंतराने नलिनी यांनी दार उघडलं. आत येताच ती त्यांना बिलगली. मम्मी, काहीतरी गडबड आहे, मी त्याला पाहिलं आत्ता. कार्तिकी,
काय झालं? अगं तू ठीक आहेस ना? कोणाला पाहिलंस? काय बोलतेस? मम्मी, यू वोंट बिलीव, मी आत्ता अश्विनला पाहिलं. काय? अगं वेडी आहेस का तू? तुला काहीतरी भास झाला असेल. तू तू चल बरं झोपायला. बराच वेळ झालाय. शरीराला आराम हवा असला ना की हे असे भास होतात. म्हणत त्या तिला जबरदस्तीने झोपायला तिच्या रूममध्ये घेऊन निघाल्या. ती मात्र भास आणि सत्याच्या द्वंद्वात हरवलेली. फ्रेशही व्हायची आता तिला इच्छा नव्हती आणि डोक्यात वेगळेच प्रश्न तिला सतावत होते. त्या एव्हाना तिला तिच्या रूममध्ये घेऊन आल्या होत्या. आत येताच तिने तशीच बेडवर पाठ टेकली. नलिनीबाईंनी तिला अंगावर ब्लँकेट दिलं. कार्तिकी, तू ना अगं खरंच खूप जास्त विचार करतेस, त्यामुळे हे असं होत आहे. शांतपणे आराम कर बघू. म्हणत त्या थोडा वेळ तिच्या डोक्यावर थोपटून निघून गेल्या. पण तिच्या डोळ्यासमोर एक बाजूला अश्विन आणि एका बाजूला पार्थ दिसत होता. पार्थचं तर काय झालं समजलंच नव्हतं. का गायब झाला तो? जे काय झालं ते झालं, पण तिला आता त्याला झाडायची फारच इच्छा होत होती. तिने पुन्हा एकदा त्याला फोन लावला, पण तो आताही लागत नव्हता. पार्थ, मला बोलायचंय तुझ्याशी. मला काहीच कळत नाहीये काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये. अश्विन गेला हे एक्सेप्ट होत नव्हतं आधी, आणि आता ते एक्सेप्ट करून पुढे जाऊ पाहत होते, तर आता तो परत आलाय. तो तोच होता ना? मला काही समजतच नाहीये. पण त्याने मला ओळख दाखवली नाही, असं का? का तो कोणी वेगळाच होता? बट सेम टू सेम तो अश्विन सारखा कसा काय दिसतोय मग? इजंट इट स्ट्रेंज? आयुष्याच्या अशा उंबरठ्यावर ती उभी होती की तिला आता वेगळेच प्रश्न सतावत होते. पार्थशी बोलायचं होतं तर तो अचानक असा गायब झालेला. एक उंबरठा ओलांडून ती आता दुसऱ्या उंबरठ्याकडे जाऊ पाहत होती, आणि आता तो पहिला उंबरठा तिच्या भूतकाळाच्या रूपात तिला अडवायला समोर आलेला जणू. ही आयुष्याची कसली परीक्षा होती की आणखी काही? तिच्या निरागस मनाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. अश्विनचं पुन्हा दिसणं याचा आनंद मानावा का दुःख हेच तिला कळत नव्हतं. पार्थचा आता कुठं विचार करू लागलेली ती. त्याला आज बोलणारही होती, पण त्याचंही असं गायब होणं, नेमकं काय या नियतीच्या मनात? ती पूर्णतः कन्फ्यूज झालेली. आता त्याने ओळख नाही दाखवली, पण जर पार्थला हो बोलल्यावर तो माघारी काही एक्सक्युजेस घेऊन आला तर काय? किंवा त्याची मेमरी लॉस तर झाली नसेल ना, आणि म्हणून त्याने मला ओळखलं नसेल? तिच्या मनात आता नाना प्रश्न पडलेले, आणि जे आज तिला बहुतेक झोपू देणार नव्हते. तिचं या कुशीवरून त्या कुशीवर होणं एवढंच चालू होतं. डाव्या कुशीवर गेली की अश्विनचं ते दिसणं आणि इतर प्रश्न मनाला घेरायचे, आणि कूस बदलली की पार्थ असा न सांगता कुठं गायब झाला या पार्थच्या विचाराने तिला अस्वस्थ होत होतं. पार्टीतले ते क्षण आणि त्याचं तिला असं पाहणं आणि तिच्यासाठी गाणं रिकमेंड करणं, हे सगळं तिचं मन परत त्याच्याजवळ नेऊन ठेवत होतं. आ ही जाता है जिस पे दिल आना होता है. गाण्याच्या या ओळी बॅक ऑफ द माइंड सतत चालू होत्या, आणि पार्थचा चेहरा आठवून तिला झोपही लागू देत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी, आज ऑफिसमध्ये भेटू दे, मग बघते त्याला. असं पार्टीतून न सांगता गायब कसं काय होऊ शकतो हा? मला एकतर सगळं त्याच्यासोबत शेअर करायचंय. मला गरज आहे त्याची. अश्विन दिसला हे त्याला सांगावं लागेल. मनाशी ठरवत ती तिचं आवरत होती. सोबतच कालसाठी त्याला चांगलंच सुनवायचं असंही तिचं ठरलेलं. आज टिफिन न घेता आणि नाश्ता न करताच ती ऑफिसला निघाली. कार्तिकी, अगं ऑफिसला निघालीस का? अगं नाश्ता तरी कर. नाही नको, मी करेन तिथेच, बाय. म्हणत ती तत्परतेने निघालीही. बाहेर येऊन एक ऑटो पकडली आणि ऑफिसच्या दिशेने निघाली. कधी एकदा ऑफिसमध्ये पोहोचते आणि पार्थशी बोलते असं तिला झालेलं. तिची अस्वस्थता आज तिच्या बॉडी लँग्वेजमधूनही दिसत होती. अनेक क्षणाला
ती ऑफिसच्या जवळ उतरली. कालचं लिफ्टमधलं अडकणं आठवून तिला थोडं हसूच फुटलेलं गालात. नकळत जाता जाता पार्किंगमधल्या 2 व्हीलरकडे तिचं लक्ष गेलं. पाहते तर तिथं आज पार्थची बाईक दिसत नव्हती. मे बी आज बाईक आणली नसेल त्याने, असा विचार करत ती लिफ्टमधून वर आली. येताच पार्थच्या केबिनमध्ये जाऊन आली तर आत कोणीच नव्हतं. आता त्याची येण्याची वाट पाहण्याखेरीज तिला काही ऑप्शन दिसत नव्हता. हळूहळू सगळाच स्टाफ एक एक करत ऑफिसमध्ये येऊ लागला. घड्याळात आता 10 वाजत होते. एव्हाना त्याने यायला हवं होतं. आता तर तिचं कामातही मन लागत नव्हतं. विचारायचं तर कोणाला? एवढ्यात तिला अनय दिसला. ती त्याच्याकडे आली. गुड मॉर्निंग मिस्टर अनय. ओ गुड मॉर्निंग कार्तिकी मॅम. आज चक्क माझ्याकडे कसं काय काम काढलं? पार्थ येणार नाही आहे का आज? पार्थ आला नाही आहे? काय सांगताय? मी फोन करून पाहतो. फोन स्विच ऑफ येतोय त्यांचा, त्या आधीच बोलली. रिअली? ओ मग माहीत नाही. माझं काही बोलणं झालं नाही आहे त्याच्याशी. एक काम करतो, आमच्या वरच्या बॉससोबत बोलून पाहतो. काही कळलं तर सांगतो तुम्हाला. हो प्लीज, तेवढं माझ्यासाठी कराल, म्हणत ती निराशाने अस्वस्थ होत वळली. यार, हा पार कुठं गायब झालाय आता कालपासून? कमालच आहे. सरांना फोन लावतो. जाता जाता अनयचं वाक्य तिच्या कानावर पडलेलं. तिचा मात्र जीव आता रडकुंडीला येऊ लागलेला. आजचा भाग इथंच संपलेला आहे. पार्थ कार्तिकीला न सांगता पार्टीमधून असा अचानक कुठं गायब झाला? आणि अश्विन खरंच जिवंत आहे का? तुम्हाला काय वाटतं? काय झालं असेल पार्थसोबत? आणि अश्विन काही गेम खेळतोय की काय? पुढं काय होतं हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फील माय लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.